मी 7वीत आणि हिरा मावशी माझ्यापुढं 2 वर्ष म्हणजे 9वीत. मागच्या वर्षीपासून मावशीसाठी स्थळांची चाचपणी सुरू होती. एक जवळच्या नात्यातलं स्थळ होतं, पण दुसोट्याचं. तरी बी दादान बनं खांब्याला नानांना निरोप देऊन टाकला. तुम्ही नेवरतीला दिवाळीने आला, इकडं दोडीला येऊन जा आणि तसंच जाता जाता चिंचोलीवरनं खांब्याला जा. तिथं जाऊन समक्ष बोलणं झालं म्हणजे फरक पडन. इथं आपण बोलून काय फायदा आहे. चिंचोली गुरवला दादाच्या 2 बहिणी राहत होत्या. त्यात हिरा मावशीला एकीला सून द्यायचं बरेच दिवसाचं चाललं होतं. त्यामुळं नाना मला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर 2 दिवसात न्यायला आले. त्या दिवशी मी दिवसभर आत्माराम आणि स्वातीला सांभाळत दादाबरोबर शेळ्या वाळल्या. ते दोघंही आता 1.25 वर्षाचे झाले होते. मामी आणि कामावरनं घरी आल्या होत्या. सोपान मामा अजून काही घरी आलेला नव्हता. संध्याकाळी बाहेर ओट्यावर दादा, नाना आणि च्या गप्पा सुरू होत्या. दादा म्हणाला, अरे सयाजी, जरी पोरगा दुसोट्याचा असेल पण मास्तर रे, पोरीचं कल्याण होऊन जाईन. एकदा जाऊन तुझ्या तोंडानं विचारून पाय, काय म्हणतीन ते म्हणतीन. त्यांना अगोदरसुद्धा शब्द टाकला होता, पण त्यांनी ऐकलं नव्हतं. जरी पोराला डाग लागला तरी आपण पोरगी द्यायला तयार आहे. नंतर जेवणं करून आम्ही झोपी गेलो. दररोज दादाला पहाटे 4:30-5ला जाग यायची. वरती आकाशाकडे बघत दादा वेळेचा अंदाज बरोबर लावायचा. आज दादाची चुळबुळ माझ्या लक्षात आली. मी ताटकन उठलो. दादानं लगेच बाहेरची चूल पेटवून दिली, त्यावर पाणी ठेवलं. नंतर सुद्धा उठली. बराच वेळ अंधारात दिवस उगेपर्यंत त्यांच्या पहाटच्या गप्पा सुरू होत्या. म्हातारी माणसं म्हटली की त्यांना झोपच नाही पहाटची. माझं एकदम उलटं असायचं. जसा जसा दिवस उगल तसा मी जास्तच बुजगारून घ्यायचो. त्याला मी साखर झोप म्हणतो. ही झोप माझ्या खूप आवडीची. थंडीच्या दिवसात सकाळ होत जाईल तसा मी गोधडी अंगावर घेऊन मूर मारून झोपायचो. मी अंथरुणात झोपलेलो आहे म्हणून दादा ते अंथरुण उचलत नसायचा. बऱ्याच वेळा ला आरडून घसा कोरडा करायला लागायचा, पण आम्ही तिच्याकडं सपशील दुर्लक्ष करायचो. तिचा पारा चढला की तिचा पट्टा सुरू व्हायचा. मागचा पुढचा विचार न करता ती बोंबा मारून उठवायची. सकाळी सकाळी तो आवाज बऱ्याच लांबवर जायचा. अरे पोरांनो, सोप्या उठायचं का नाही आता? गांडी ऊन पडलं तरी तुझं झालं लगीन, तरी बी सुधारला नाही वय तू. आणि ही रे, अगं एवढं उशिरा उठून कसं चालेल? नांदायला जाणार तू आता? सांज सकाळ सासू सासरे काय म्हणतील तुझे? आईबापानं काय शिकवलं का नाही पोरीला म्हणतील? काढतील आमची भाळे सकाळ संध्याकाळ. आणि माझ्याकडं बघत हे लोकाचं कोंडोळसुद्धा मामाच्या पावलावर पाव ठेवून चाललंय. उठ लवकर. बऱ्याच वेळेला तिचं असं बोलणं घालून पाडून सुद्धा असायचं. दोन्ही मामींकडे रोग ठेवून असायची बऱ्याच वेळा ती. पोरांना असं बोललं म्हणजे ह्या तरी असं करणार नाहीत याकरतासुद्धा ती बऱ्याचदा कडवट्ट बोलायची. सुधारणा झाली तर यांचाच संसार पुढं जाणार असं तिच्या डोक्यात गणित पक्क. आज इकडं दोडीला नाना पाहुणे आल्यामुळे ही काय वेळ आलेली नव्हती. पण ची गाडी कधी रुळावरून सटकल हा काही नेम नव्हता. त्यामुळं मी आणि मावशी लवकर उठून आपापल्या कामाला लागलो. मी चुलीला जाळ लावत बसलो तर मावशी मामीला पाण्याच्या खेपा आणू लागत होती. मी सुद्धा बारक्या कळशीनं पाणी आणू लागायचो, पण आज मला नानांबरोबर जायचं होतं म्हणून मी चुलीपुढे थांबलो. नाना आणि मी आंघोळ पांघोळ उरकून निघायच्या तयारीत होतो. तोच आणि दादा नानांना म्हणाले, त्यांना म्हणावं आपला जुना संबंध आहे, पुढच्या पिढीत बी तसंच ठेवू. मागं जे झालं ते झालं, आता सोडून दे सगळं, आम्ही बी देतो. घ्या म्हणावं आमच्या पोरीला पात्रात, रातच्या रात काढून देऊ लगीन. चर्चा संपल्यानंतर आम्ही दोघं सरळ चिंचोलीला गेलो. ठरल्याप्रमाणे सगळी चर्चा झाली. जाता जाता नानांनी पुन्हा पाहुण्यांना सांगितलं, सांगा मग काय असेल तो तुमचा निर्णय लवकर. असं म्हणून आम्ही संगमनेरहून संध्याकाळी 5ची खांबा गाडी पकडून घरी गेलो. खांब्याला दिवाळीची धामधूम सुरू झाली. बऱ्याच दिवसापासून एकत्रित खटला असल्यामुळे थोडीफार धुसफूस सुरू झाली होती. तिथं 35-40 माणसांचा मोठा बारदाना होता तो. कोण काय काम करतं आणि कोण कुठं जाता येतं काही तपास लागत नव्हता. काही काय असेना, पण मजा खूप यायची. 1-2 जरी लवंगी फटाकडे वाजवायचे असेल तर आम्ही भावंड घराजवळ असलेल्या टेकडावर जाऊन वाजवायचो. का? तर वर गेल्यावर आवाज मोठा येतो म्हणून. दुसरी गोष्ट, फुसका गेलेला फटाका घराजवळ वाजवला तर बाकीची मंडळी खूप हसायची. तिकडं लांब जाऊन वाजवला मग फुसका गेला तरी अडचण नसायची. त्या वर्षी नवीनच गजानन फटाकडा आला होता बाजारात.
केमिकलच्या खड्याला पाणी लावून छोट्या पत्र्याच्या डब्यात आम्ही त्याला वाजवायचो. बऱ्याच जणांना हा फटाकडा अद्भुत चमत्कार वाटायचा. कितीही वेळा पाणी लावून वाजवा, तो वाजतच राहायचा. नंतर त्याचा आकार हळूहळू कमी होत जाई, मग आवाजही कमी यायचा. आम्ही त्याचा बाबळीच्या दामुख्या एवढा आकार होईपर्यंत पिच्छा सोडत नसायचो. हा फटाक्याचा नाद खूप काही चांगला नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिकडं पूजा संपली आणि आम्ही सुरसुऱ्या वाजवायला लागलो. सगळीकडं अंधार होता. पाण्याच्या टाकीजवळ नामदेव भाऊ आणि शिवाजी तात्यांनी एक ॲटम बॉम्ब पेटवला, पण तो वाजलाच नाही. तात्यांनी तो विझला असं समजून त्याची सुतळी सोडायला सुरुवात केली, पण तो छुपा रुस्तम निघाला. काही कळायच्या आत खूप मोठा आवाज झाला. रात्रीच्या अंधारात काडीपेटीचा उजेड करून बघितलं तर हाताच्या बोटांची चगदाळं उडाली होती. लक्ष्मीपूजनाच्या आनंदावर सगळं विरजण पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शेकोटी केली होती. त्यात उरलेल्या नागगोळ्या, टिकल्या, सुरसुऱ्या आम्ही आहुती म्हणून टाकून दिल्या. एकनाथ, पुढल्या साली टिकल्या आणि सुरसुऱ्या सोडून काय आणलं तर मग पाय काय आहे ते. बरं तर बरं, रात्री तो फटाकडा डोळ्यापासून लांब होता, नाही तर लय अवघड झालं असतं शिवाजीचं. च्या माईला असा कसा फटाकडा वाचतो. लई फटाकडे वाजवले म्हणजे काय पोट भरतं का? त्यापेक्षा पोटाला घाके 2 घास. असं बाबांनी दुसऱ्या दिवशी रात्री जेवणावळीला एकनाथ दादांना सांगताना सगळ्यांना ऐकवलं. तसा बाबांचा घरावर फार वचक होता. ते एकदा बोलल्यावर त्यांच्यापुढे उलटं बोलायची कोणाची टप्पर नव्हती. 2-3 दिवसांनी मामांना ओवाळायला अक्का दोडीला गेली. तिच्याबरोबर भामा, अक्की, मी आणि दत्ता निघून गेलो. दिवाळीच्या निमित्तानं 2 दिवस राहून अक्का परत गेली. माझीही 2-4 दिवसात शाळा सुरू झाली. चिंचोलीला आम्ही मागणं घालायला जवळपास 15-1 दिवस झाले असतील. आत्तापर्यंत त्यांचा काहीच निरोप आला नव्हता. याचा अर्थ सर्वांना समजून चुकला होता. दुसरा मार्ग शोधणं गरजेचं होतं. हिरा आपल्या जवळच्या नात्यात जाईल अशी कुठलीही जागा दिसत नव्हती. त्यामुळे येरवाळी सर्वांनी बऱ्याच दिवसापासून चिंचोलीचा धरलेला नाद सोडून दिला. दादाची वेल्हाळ्याची मावस बहीण दगडाई आणि दोघीजणी नाशिकला एका पाहुण्याच्या कार्यक्रमाला भेटल्या. येता येता तिला बळच गाडीतनं उतरवलं आणि माळ्यात घरी घेऊन आली. दगडाई बरोबर अंगणात भाजी निसत बसली होती. सांच्याला दादा शेळ्या बकरं बांधून ओट्यावर बसला. दगडे, अरे या हिरीला पाय ना कुठं मागणं काय मिळतंय का? आता वरचं का असं ना, पण लाईन बस पोरगा पाहिल बस. एवढंच राहील आता शेवटचं कार्य. कसं होईन काय माहिती. असं म्हणत दादानं आभाळातल्या चांदण्यांकडे बघत दगडाईला सारं थोडक्यात सांगितलं. त्यावर दगडाईनं दादाकडं बघत, भागा एक बोलू का सांग, असं म्हणत कपाळावर सुरकुत्या आणल्या. मध्येच विषयाला हात घालत, बोला दगडाबाई, आपलेच आहेत सगळे, त्यात काय एवढं, असं म्हणत वाट मोकळी करून दिली. हे पाय धुरपते, सगळ्या पोराईची लग्न कार्य उरकून गेली तुमच्या आता. तू म्हणल्यासारखं हे पोरीचं कार्य शेवटाचं. लय गडबड कशाला करताय? 9वीला शाळेत जाती ना हिरा अजून. तिची एकदा 10वी झाली की आपाप तिला मागणी येतील चालून. काय काळजी करू नका तुम्ही. पाहू बघू असं करत त्यांची बराच वेळ चर्चा सुरू होती. जेवणं झालं, मग बाकीच्या गप्पा निघाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेत निघून गेलो. वर्गशिक्षक घुले सरांनी कालच सांगितलं होतं, उद्या शाळेचा मॉनिटर निवडायचा आहे. ज्याला स्वतःच्या इच्छेनं वर्गासाठी काम करायचं आहे त्याला संधी दिली जाईल. शिंदे गुरुजींच्या मराठी शाळेच्या वर्गात असताना गुरुजी चहा पाण्याला गेले की मीच वर्ग सांभाळायचो. गुरुजींनी सर्व हक्क मला दिलेले असल्यामुळे ते येईपर्यंत कुणीही माझ्याशी पंगा घेत नसायचा. वर्गात किंवा पटांगणात एखाद्या पोराचं भांडण झालं आणि तेव्हा गुरुजींनी मला दिलेला मॉनिटरचा अधिकार वापरून त्याचं नाव पाटीवर लिहून ठेवायचो. कधीकधी शिक्षा न करताच गुरुजी ते मला सगळं पुसायला सांगत, तेव्हा माझ्या खूप जीवावर येई. पण गुरुजींनी ठरवलं तर ते कोणाच्या बापाला सोडत नसायचे. त्यामुळे मुलं मला जरा वचकून असायची. घुले सरांनी सांगितल्यापासून माझ्या डोक्यात या समाजसेवेचं भूत नाचायला लागलं होतं. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या तासाला जे सगळं होणार होतं, त्यामुळे प्रार्थनेच्या अगोदरच मी दगडूबाबाचा राजू, सानप गुरुजींचा प्राणेश, पांडू, विजया केदार, रावसाहेब शिंदे, विठ्ठल आव्हाड, रामकृष्ण आव्हाड यांच्याशी चर्चा केली. भाऊसाहेब जरा माझ्यापासून लांब लांब राहत होता. प्रार्थना झाल्यानंतर आम्ही वर्गात येऊन बसलो. थोड्याच वेळात सरांनी आमची हजेरी घेतली. वर्गातल्या मुलांकडे नजर फिरवत, काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या वर्गाचा मॉनिटर निवडायचा आहे. कोणाला इच्छा असेल त्याने आपली नावं द्या, असं त्यांनी सांगितलं. भाऊसाहेब लगेच उभा राहिला.
ग्राउंडवर प्रार्थनेच्या अगोदर केलेल्या पेरणीप्रमाणे मी सुद्धा उभं राहिलो. सरांनी परत विचारलं, पण कोणी उभं राहिलं नाही. भाऊसाहेब आणि मी आता उमेदवार झालो होतो. मतदानासाठी प्रत्येकाला एक एक चिठ्ठी वाटण्यात आली. ज्याला निवडून द्यायचं आहे त्याचं नाव चिठ्ठीवर लिहायचं, म्हणजे झालं मतदान, असं सर म्हणाले. सर्व चिठ्ठ्या नंतर घडी घालून गोळा करण्यात आला. सर्वांसमोर मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये 2 चिठ्ठ्या कोऱ्याच निघाल्या, पण आमच्या दोघांमधल्या मतांचा फरक 2पेक्षा जास्त होता, म्हणून निवृत्ती जोरी मॉनिटर म्हणून निवडून आला असं सरांनी जाहीर केलं. सर्वांनी मला शपथा घेऊन सांगितलं होतं, तू बेलाशक उभा राहा, आम्ही आहे तुझ्या मागं. तसं सगळं गणित जुळून आलेलं होतं. तसा आम्ही या गावचा बाहेरून आलेला पाहुणा, पण माझ्यावर ओसंडून वाहणारं प्रेम मला त्यावेळी दिसलं. वर्ग संपून सर निघून गेले, पण आमची बराच वेळ धुसफूस चालली. काही दिवस वातावरण तंग राहिलं, पण हळूहळू आम्ही ते सगळं विसरून गेलो. 2-3 दिवसांनी खिशाला लावायचे प्लॅस्टिकचे गोल आकाराचे बॅच येणार होते. त्यासाठी आम्ही शाळेकडे 2 रुपये जमा केले होते. मला वर्गप्रमुखाचा हिरव्या रंगाचा बॅच मिळाला. त्यावर शाळेच्या नावाबरोबर वर्गप्रमुख असं लिहिलेलं होतं. बाकी सगळ्यांना लाल रंग होता, त्यावर फक्त शाळेचं नाव होतं. हिरव्या रंगाचा बिल्ला खिशाला लावल्यावर मला खूप बरं वाटायचं. मला पोरांनी वर्गाचा मॉनिटर केलं होतं याचा मला सारखा अभिमान वाटायचा. सुरुवातीचे काही दिवस मी तो बिल्ला रात्री झोपताना सुद्धा तसाच लावून झोपलो होतो. इकडं मावशीला स्थळं बघणं सुरूच होतं. त्या दिवशी शनिवारची दुपारी शाळेला सुट्टी असणार म्हणून दादाचा भाचा बाबूराव भादेकर यांनी नायगावचे पाहुणे आणले होते. मावशी आणि मी 11-11:30 वाजता शाळेतनं घरी आलो. जवळच्याच पाहुण्यानं स्थळ आणलं, त्यामुळे जास्त चौकशी करायची गरज नव्हती असं दादा आणि बस संध्याकाळी म्हणाले. दुपारी ते पाहुणे मावशीला बघून गेले. तिकडची मंडळी जरा जास्तच घाईवर होती. त्यांचा आठवड्यात होकार आला. मुलगा नाशिकमध्ये रिक्षा चालवायचा. कुटुंब सर्वसाधारण होतं, पण पोरीला जास्त काम पडणार नाही असं जमवाजमवीच्या चर्चेतनं बाहेर आलं. नाही हो करता सर्व पटापटी झाली आणि शेवटी 21 जानेवारी 1991 हा मुहूर्त ठरला. आमचा मामा गरीब आहे, रातच्या रात आम्ही लग्न काढून देऊ, बाकी आमच्याकडं काय मागू नका, अशी बाबूराव भादेकर यांनी बोली केली आणि सगळं कुटुंब लग्नाच्या कामाला लागलं. मोठ्या नंदा अक्कीला दुसऱ्या बाळणपणासाठी थेट दोडीला आणलं होतं. एक तर मी दोडीला बालवाडीपासून शाळेत होतो. मंगल अक्की ही 7वीपर्यंत, म्हणजे मी 4थीत असेपर्यंत दोडीतच राहिली. आता दुष्काळात 13वा महिना असल्यासारखं झालं. इकडं व दादा मामा मामी सगळे हातावर पोट भरणारे. पण आता लेकीचं कुठं संपलं आणि नातवंडांचं सुरू झालं. आलं नशिबी म्हणून या बाळणपणाचा सगळा भार आणि दादानं सोसला होता. लग्ना अगोदर 15 दिवस तिला शीतल झाली. हे तिच्या घरच्यांना 1-1.5 महिन्यानंतर समजलं. त्यांना अजिबात उत्सुकता नव्हती, कारण माणुसकीची आणि त्यांची अजिबात कधी गाठभेटच झालेली नव्हती. इकडं घरात लग्नाच्या कुरडया शेवया करताना आजूबाजूच्या मळथडीतल्या बाया नात बाळणपणासाठी इकडं आली कशी अशी चर्चा करत. यावर माझ्या मतीचा संसार लय फाटका आहे का बाई, तिचं आता कुठं झाले नाही तर या नंदीचं लगेच उभं राहिलं. तिच्या कर्माला अजून काय येईन काय माहिती. पण लय वाईट दिवस काढलं नंदीनं. दुसरी नांदली नसती तिथं. आईबापाचं नाव नको खराब व्हायला. अगं बाय, डोक्याला लावायला खोबऱ्याचं तेल, आंघोळीचं साबण, कपड्याचा गोटा साबण एवढं कुठं देत असते का आता? मला काही सुना नाही का? असं बऱ्याच वेळा बचं चालायचं. शेवटी दोन्ही हाताची बोटं मोडून ती तो अध्याय संपवायची. सिन्नरच्या गणेश सखाराम पवार यांच्या दुकानात मुलामुलीचे लग्नाचे बस्ते फाडून झाले. त्रिंबक मामा आसामला मिलिटरीत असल्यानं त्याला एक पत्रिका छापून पोस्टानं लवकर पाठवायची ठरली, म्हणजे त्याची रजा पास होईल असं ठरलं. घरातली करती असल्यानं तिचा खूप धाक होता. लग्न जवळ आल्यामुळे मंडप, बँडबाजा, गावातल्या होलाराची वाजंत्री, स्वयंपाकी या सगळ्या गोष्टी सोपानमामानं थोडाफार इसार देऊन पक्के करून टाकल्या. बाकी लग्न झाल्यानंतर देईन असा त्याचा शब्द. नाना गावाकडनं 1 हप्ता या लग्नासाठी दोडीला घरच्यांचा विरोध पत्करून आले होते, कारण आमचं गावाकडं कुटुंब एकत्रित होतं. लग्न आता 2 दिवसावर येऊन ठेपलं. जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली. जेवणाचा किराणा बाजार, कन्यादानाच्या वस्तू, भांडी सगळं आणलं. कपाट, खाट, गादी, भांडी हे सगळं होतं त्यात. हळद आणि लग्न हायस्कूल समोर करायचं ठरलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशीपासून सगळे पाहुणे रावळे हजर झाले. एका बाजूला हळद सुरू होती, दुसऱ्या बाजूला लग्नाचं स्वयंपाक पाणी सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मांडव डहाळे निघाले.
नवरदेवाला शेवया खायला घातल्या आणि एकदाचा नवरदेव पारण्याने निघाला. मंगलाष्टकं सुरू व्हायला दुपारचे 2-2:30 वाजले. नवरदेवाच्या माणसांना काही बोलायला जावं तर उगाच भानगडी नको, म्हणून नाचू द्या त्यांना किती नाचायचं ते, असं ठरलं. बुंदीचं जेवण असल्यानं सर्व पाहुणे मंडळी पोटभर जेवली आणि आजूबाजूला झाडाच्या सावलीत जाऊन बसली. 1991ला इराक-इराणचं युद्ध पेटल्यानं शेवटी त्रिंबक मामाला रजा मिळू शकली नाही. लग्नाच्या अगोदर मामा येईल का अशी चर्चा घरी व्हायची. हे युद्ध शांत झालं तरच मामाला सुट्टी मिळेल म्हणून मी दररोज याच्या त्याच्या घरी जाऊन टीव्हीच्या बातम्या बघायचो. मी बातम्या बघून आल्यावर, काय झालं रे निवृत्ती आज, बांबगोळे बंद झाले का पडायचे, मेल्यांना आताच बरी जाग आली, रणकी झाली त्याची, आग लागली त्यांना. तसा पाहिला तर तिरमकाचा आणि त्याईचा काय संबंध आहे. 2 दिवस उभार लग्नाला लावून दिला असता तर काय झालं असतं, बहिणीचं लगीन काय परत परत होते का, असं म्हणून माझ्याकडे बघत बोटं मोडायची. अजून काही वादळ शांत झालं नाही. आता त्यांच्यात अमेरिका म्हणून मोठा देश पडला आहे, तेव्हा आता काय सांगता येत नाही तिकडचं. मामाला सुट्टी मिळन याची काही गॅरंटी नाही. आता जाऊ दे, काळजी करायचं सोडून दे, आपण आहे ना लग्नाला. लग्नमंडप शाळेच्या पटांगणात असल्यानं लग्नाच्या दिवशीसुद्धा मी शाळेत हजेरी लावून आलो. लग्नाच्या दिवशी मी शाळेच्याच कपड्यात मंडपात फिरत होतो. हिरा मावशी मामाच्या घरात सगळ्यात लहान असल्यानं दादासहित सगळेजण हमसून रडले. शेवटी डोळे पुसत सर्वांनी पोरीला वाटायला लावलं. आसामला त्रिंबक मामाचं सगळं लक्ष घराकडं लागलं होतं, पण काय करणार, त्याचा इलाज नव्हता. त्याच्या डोक्यात इराकबरोबर बहिणीचं लग्न होतं. शेवटी त्यांनी त्याच्या साहेबाच्या हातापाया पडून काहीतरी खटपट केली आणि अचानक 2-3 दिवसानंतर तो दोडीला आला. तोपर्यंत हिरामावशी परत मुळावरनं आली होती. 4-2 पाहुणे घरात होतेच. बहिणीच्या लग्नाच्या मांडवात येऊ न शकल्यानं मामा खूप खजील होऊन मनाला खात होता. घरी येऊन त्याने आपल्या अश्रूंचा बांध मोकळा केला. नाना आणि सोपान मामानं लग्नकार्य एकदम व्यवस्थित पार पाडल्यानं त्रिंबक मामा त्यांना पुन्हा शाबासकी देत होता. इकडं करत्या भावाविना मंडप सुना होता. नात्यातला प्रत्येकजण मुलीचा मोठा भाऊ मंडपात नसल्यानं हळहळ करत होता. लग्नाला जरी नसला तरी मनी ऑर्डरनी काही पैसे मामानं पाठवले होते. त्याचवेळी गरिबी असूनही एका हमालानं गावातल्या भल्यांच्या पुढं पाऊल पडेल अशा पद्धतीनं बहिणीचं लग्न लावून दिलेलं होतं. लग्नातल्या या सर्व गोष्टींना त्याच्या हमालीच्या घामाचा गंध येत होता. आईबापानं जरी माझ्या हिरामावशीला जन्म दिला होता, पण या भावांनी आज तिचं कन्यादान पार पाडलं होतं. एक जण सीमेवर देशाचं रक्षण करत होता तर दुसरा हमाली. खांब्यात गावाच्या बाजूला मोकळ्या माळावर मोठ्या दादांच्या आणि नानांच्या जन्माअगोदर जवळपास 20-25 वर्षांपासनं गावाच्या बाजूला आमचं मेंढ्याचं वाडगं आणि घर शेजारी होतं. आमच्या आजीचं सोनाईचं माहेर भिंतीला लागून होतं. तिची आई ठकाई लेकीच्या संसाराची खूप काळजी करायची. तशी ठकाईची काही चूक नव्हती, तिला मुलगा नव्हता. सोनाई हीच तिचा मुलगा, तीच तिचं सर्वस्व. त्यामुळे तिचा एकनाथ, सुमन, पांडू, सयाजी, भीमा, शिवाजी, चंद्रभागा, ज्ञानदेव आणि रुक्मिणी या 9 नातवंडावर खूप जीव. माझे वडील सयाजी यांना तर ठकाई लय जीव लावायची. मला 4 चुलते, 4 आत्या. मोठा बारदाणा असलेलं एकत्र कुटुंब लहानपणापासून वाढत गेलं. सगळ्या आत्यांची लग्न झाली, त्या त्यांच्या घरी नांदायला गेल्या. इकडं नानांसकट सगळ्यांचे 2चे 4 हात झाले. माझा जन्म झाला त्या वर्षी गावातलं माळावरचं घर सोडून आम्ही आमच्या जुन्या मळ्यात न्याहारवाडीत सपार करून राहायला लागलो. कुटुंब वाढत गेलं तसतसं शेजारी सपार लांबवत आगीनगाडीसारखं घर बरंच लांबलं. 10-12 फूट लांबी झाली की मध्ये फक्त भिंत घालायची. मातीचे भेंडे घालून जशी पाहिजे तशी भिंत 8 दिवसात उभी करता यायची. गावातल्या बाजार तळावरच्या जागेवर त्याच वर्षी कौलारू माडीचं बांधकाम काढलं. ते पूर्ण झाल्यावर बाबा आणि आई त्या माडीत राहायला लागले. बऱ्याच लांबून दिसणारी ही आमची माडी खूप दिमागदार. तिला गावातले सगळेजण शंकर पाटलाची माडी म्हणायचे. गावची पाटीलकी बरेच दिवस केल्यामुळं बाबांचा तसा रुबाबच होता. सुरुवातीला पीटर इंजिनवर थोडीफार शेती व्हायची. मोठ पाण्याला लई मेहनत घ्यायला लागायची, तरी म्हणावं तसं उत्पन्न येत नव्हतं. बरेच जण आपल्या पारंपरिक मेंढ्या वळायचे. पाणकाळ्यात आपल्याच गावाच्या आजूबाजूला खडकाळ रान पाहून 2-3 महिने मेंढ्यांना वाडे करायचे, मग दिवाळीनंतर चारा संपायचा. डोंगराची कुसळं एकदा टोचायला लागली की लक्ष्मी त्या गवताला तोंड लावत नसायची. सगळं भुरकं दिसायला लागलं म्हणजे शेळ्या मेंढ्यासुद्धा हातपाय आपटायच्या. चारायला सोडल्या तर त्यांचं असं निब्बर गवतावर अजिबात मन रमायचं नाही.
मेढ्यांचा मालक आता मनातच, त्या आईला आता यंठाने काय दिसत नाही बाकराजोगं. 2-4 दिवसापासून बघतोय सारख्या एकमेकींना धडका देऊन कळी करतात. चराईला सोडले तर खायचा पत्त्या नाही. उद्याच लोकराची कातरण करून आपला बोजा बाजा बांधावं लागणं असं दिसतंय भाऊ. थोडाफार टोकळा जरी असता तर अजून थोडे दिवस जमला असतं, पण ते बी दिसेना. पोरांना म्हातारीकडं सोपून निघू 2-3 दिवसात, काय इलाज नाही इथून निघाल्याशिवाय, असं म्हणून निम्मे अर्धे लोक चारणीला जायचे. आमच्या पण घरच्या मेंढ्या शिवाजी तात्या आणि सुभा काकू घेऊन ओतूरच्या अंगानं जायचे. तिकडं गेले म्हणजे थेट पावसाळा लागल्यावर इकडचे डोंगर हिरवे होऊन लक्ष्मीला गवत खाता येईल अशा बेतात गावाला परत यायचे. तिकडं चारणीला गेल्यावर बी लय अवघड धंदा. कोण कसा तर कोण कसा. एखाद्याच्या बागायतात लहानसं कोकरू जरी घुसलं तरी तो लगेच मागं पुढं न बघता टन्ना भोसाडा करून मोकळा व्हायचा. मामाच्या गावात शाळा सुरू झाल्यावर मी सुद्धा शनिवारी रविवारी शेळ्या वळायचो. आमच्याकडं दारात लक्ष्मी नसली तरी जुन्या माणसांना अजिबात करमत नसायचं. कोणाही पाहुण्या रावळ्याला सांगताना आणि विचारताना किती खंड्या बकरे पाहुणं सध्याला, वावर शिवार विचारायचा पहिले प्रश्न हा असायचा. सोयरी संबंध जरी जुळवायचा तरी इथून खरी सुरुवात व्हायची. फक्त उन्हाळ्यात लक्ष्मीला चारणीला नेलं म्हणजे येताना तुमचं उत्पन्न 1.5 पटीनं झालं म्हणून समजा. 6 महिन्यातनं एखादा मेंढी जणली म्हणजे 4 महिन्यात तिचं लेकरू बेल्ल्याच्या बाजारात इकाई जोगं व्हायचं. परत महिनाभरात ती पुन्हा लागायची. सारखं चक्र सुरू. दिसणाऱ्याला जरी हे चांगलं वाटत असलं तरी चारणीचा काळ म्हणजे लय वाईट. सगळी वाऱ्यावरची वारात. कधी भुरकन उडून जाईन, कुठं पडन, काही नियम नाही. कागदावर भटक्या हा शब्द लिहायला आणि वाचायला लय सोपा वाटतो, पण किती झकमाऱ्या कराव्या लागतात तिकडं गेल्यावर ते त्यांना माहिती. तिकडं गेल्यावर जो लई नमून राहील त्याचाच एखाद्या ठिकाणी जम बसायचा. जर का कुणी एखाद्या बागायतदारानं धमकावलं आणि या मेंढक्यानं चुकून काही त्याच्या तोंडाला तोंड दिलं तर त्याला ती जागा त्याच दिवशी सोडण्याशिवाय गत्यंतर नसायचं. आमचे तात्यान काकू बऱ्याच वर्षापासून ओतूरच्या आजूबाजूला बकरं घेऊन जायचे, त्यामुळे त्यांच्या खूप ओळखी झाल्या होत्या. चारणीहून घरी आल्यावर तिकडं कोणाचं लग्न कार्य जरी असलं तरी ते दोघं जायचे. चारणीला गेलेल्या दाद्या बायकोचे पोरसर इकडं गावाकडं सगळं परस्वाधीन. लईच अंगावरचं पोरगा असेल तर ते बरोबर न्यायचं, बाकीची सगळी गावाकडं म्हातारीच्या ताब्यात. त्यांची शाळा सुरू असली तर मग सगळं बेभरोशी काम. मास्तर जेवढं शिकवेल त्याच्यावर सगळा खेळ अवलंबून असायचा. त्या काळचे मास्तरसुद्धा पोरांना बेंबीच्या देठापासून शिकवायचे. आमचे तर एक मास्तर एक गोष्ट 10 वेळा समजून सांगायचे तरी बऱ्याच जणांच्या डोसक्यात घुसायला अडचणच यायची. बऱ्याचदा मास्तरनी टोले दिले की ती गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरायची. आमच्या शिवाजी तात्याचा पिंट्या भवानी विठ्ठल हे असेच शाळा शिकले. तात्यान काकू चारणीला गेल्यावर बाबा दादा नाना त्यांच्याकडे लक्ष देऊन असायचे. रवी लहान असल्यामुळं तो त्यांच्याबरोबर जायचा. विहिरीत आता इंजन काढून लाईटवरची मोटार बसवली. चांगलं पीक पाणी यायला जमीन सपाट असली म्हणजे बरं म्हणून माझे 2 नंबरचे चुलते पांडू आप्पा नाना बैल केनीवर असायचे. घरचे 4 बैल होते, त्यामुळे दोघांनी 2 कॅन्या सकाळी दिवसा उगता सुरू केल्या. या न्याहारीच्या वक्तापर्यंत ते अजिबात झूम खात नव्हते. आमची सर्जान बाजा ही जोडी नानांकडं असायची. दोघांचाही पांढरा शुभ्र रंग, उंच धिप्पाड बांधा. अख्ख्या मळथडीत असा जोड दिसत नव्हता. घरातल्या बायासुद्धा घरी कोणी गडी माणूस नसला तर सोडबांध करायच्या. पांडू आप्पाकडं असलेली राजा पतंगेची जोड जरा रागीट होती. त्यांची एकमेकामध्येच बरीच धुसफूस चालायची, पण ती जोड पांडू आप्पाच्या नुसत्या इशाऱ्यावर नाचायची. आप्पानं चापकाचा हात वर करून हलवला तरी त्यांचे इंडिकेटर लागायचे. मग 4-5 खेळण्या होईपर्यंत त्यांना बोलायची सुद्धा गरज नसायची. असं करता करता नाना आणि आप्पांनी आमच्या जुन्या माळ्यातल्या 5-6 सपाट डावण्या टप्प्याटप्प्यानं तयार केल्या. सगळी जमीन ट्याकाड्या शेजारी असल्यामुळं तिला उतार खूप होता. हळूहळू सगळ्या वावरामध्ये पाणी फिरायला लागलं म्हणून सुरुवातीला 2-3 एकर ऊसासाठी दाडच्या रबाजी बाबा जोशीकडनं लागवडीला ऊसाचं बेणं आणलं. पहिल्याच वर्षात चांगली साथ बसली. वाण्याचा 4 एकराचा माळा रमेश शेठ चोपडा यांनी विकायला काढला होता. तसा तो बरेच वर्षापासून कसायला आमच्याकडं होता म्हणून त्यांनी विकायच्या अगोदर पहिल्यांदा आमच्याकडे शब्द टाकला. थोडंफार कर्ज पाणी करून दादा नानांनी हिंमत केली, तो माळा घेऊनच टाकला. 5 भावांचं कुटुंब असल्यामुळं प्रत्येकाला 2 एकरापेक्षा जास्त वावर यावं म्हणून दादा सगळ्यांना काम करायला सांगायचे.
हळूहळू पाचरण्याचा 1 सव्वा एकर, शेंडग्याचा 2 एकराचा तुकडा, चित्राईचं वाड्याच्या पलीकडचं बेगाभर, असं करून मेहनतीच्या जोरावर सगळ्यांनी पुढच्या 10-11 वर्षात वावरं जमवली होती. मेंढ्यांनीही प्रत्येक वेळेला लक्ष्मीची किंमत काय असती ते पण दाखवून दिलं. त्यांच्याशिवाय एवढं सगळं करणं शक्यही नव्हतं. असं आमचं एकत्रितातलं खटलं अडचणींवर मात करत करत इथपर्यंत आलं होतं. मी यावर्षी 7वीत होतो. वांगी षष्ठीला मोठे बाबाच्या जत्राच्या निमित्तानं खांब्याला दादाबरोबर आलो होतो. यावेळी घरचं वातावरण खूप तंग झालं होतं. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं वागत होता. कोणी कोणाचं ऐकत नव्हतं. आमच्या नानांना आणि दादांना जवळ बोलवून शंकर बाबा म्हणाले, अरे एवढी मोठ्या बाबाची जत्रा उद्या, मग करून देतो तुमचं जिकडं तिकडं वाहिली. काय चलिंत्र खरं दिसत नाही तुमचं. इतके दिवस कसे गोड वाहिनी राहिले, पण आता इथून पुढं येगळ्या चुली केल्याशिवाय काय मेळ बसणार नाही. तुम्ही दोघांनी 10-15 वर्षापासून चांगला घोंगड्याचा गरम कांबळ्याचा धंदा लावून धरलाय कोकणात. आम्ही बी इथून कोकण केलं, पण नुसत्या इथल्या हातमागावरच्या घोंगड्या ऐकल्या. तुम्ही त्याला पानिपतच्या मालाची चांगली जोड दिली. त्या मायला आता कुठं गाडी रांकला लागली तुमची, थांबून घ्या थोडं. आजूबाजूला बाकीचे सगळे ऐकत होते. घर बरेच दिवस फुटायचं अशी कुजबूज चालली होती. तसं एकदा याच्या अगोदर आमचं 4-5 वर्षापूर्वी घर फुटलं होतं, पण ते वेगळं. त्याचं असं झालं, हिवाळ्यात वरवंडीच्या खंडोबाची जत्रा आमच्या मोठे बाबाच्या जत्रेच्या अगोदर 2 दिवस भरायची. तिकडची जत्रा संपली म्हणजे तोच तमाशा आणि हलवाई दुकानदार सगळे इकडं खांब्याच्या मोठ्या बाबाकडं जत्राला आपला बोजा बाजा आणायचे. म्हणजे 2 शेजारच्या गावाच्या जत्रा सलग 8 दिवस चालायच्या. आदल्या दिवशी वरवंडीला तमाशा होता, तो पाहिला खांब्यातनं बरेच लोक गेले. रात्री परत 2-2:30 वाजता तिकडून तमाशा पाहून येणाऱ्यांची गर्दी सुरूच होती. आमचे बाबा आणि आई पुढच्या पडवीत झोपले होते. गावात पहाटे येणाऱ्यांचा गलका सुरू होता. आमच्या गावातल्या बाजार तळावरच्या माडीला गीताराम तात्या आणि हरणाई वरल्या बाजूनं राहत होते. तिकडून त्याच रात्री भलं मोठं भगदाड पाडून बरंच काही चोरीला गेलं. हे सगळं उजाडल्यावर सगळ्यांच्या लक्षात आलं. नंतर चोरांचा बराच तपास केला. देवाकडं सुद्धा वर्दी लावून पाहिली होती. घरातलं चोरांनी पळवलेलं बरंच बेकामी साहित्य नंतर खरशिंद्याच्या रस्त्याला डोंगराच्या अलीकडं पडलेलं कोणीतरी बघितलं. आम्हाला समजल्यावर आमचे बाबा आणि नाना तिकडं जाऊन आले. बारीक सारीक वस्तूंबरोबर चोरांनी घासाचं एक पोतभर बीसुद्धा पळवलं होतं. चोर एकदम भुरटे होते. त्यांनी जेवणाची भांडीकुंडीसुद्धा पोत्यात घालून नेली होती. एक मोठी लोखंडाची पेटी जशी तशी उचलून तिचं कुलूप तोडलं. जे कामाचं ते नेलं आणि पेटी तशीच तिथं टाकून दिली. घासाच्या बियाण्याचं 1 क्विंटलचं पोतं बिचाऱ्यांनी कसं उचलून नेलं त्यांचं त्यांना ठाऊक. चोरी तरी कशाची करावी हे त्यांना कळत नव्हतं. याचा अर्थ ते नवीनच चोर झालेले असावेत आणि फारकायला आमचे नसावेत. त्या चोरीची आणि घरपुटीची गावात बरेच दिवस चर्चा चालू होती. मात्र तेव्हा फुटलेलं घर आणि आत्ता फुटणारं घर या जमीन आसमानाचा फरक होता. जत्राला 2 दिवस थांबून मी आणि दादा पुन्हा दोडीला निघून गेलो. माझी शाळा बुडाल्यामुळं मला नंतर जरा चुकल्यासारखं वाटायला लागलं. शाळेत जाता येता आपल्या घराचं काय झालं असेल हा विचार मनात आला की कसं तरी व्हायचं. लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावर एकत्र खेळलेली भावंडं आता ह्या उन्हाळ्यात वाहिली होणार याचं दुःख वाटायला लागलं. एकत्र असतानाच मोठ्या दादाचा नामदेव भाऊ, माझी मोठी बहीण नंदा अक्की, 2 नंबरची मंगल अक्की, पांडू आप्पाची हिरा अक्की यांच्या लग्नाला एकत्र असताना आम्ही खूप मजा केली होती. नंतर प्रत्येकजण ज्याचं त्याचं पाहायला लागला म्हणून मनानं सगळेजण एकमेकांपासून लांब होत गेले. रबर जास्त ताणलं होतं, पण बाबांचा बराच धाक असल्यामुळे अजून काही तुटलं नव्हतं. आमची उन्हाळ्याची परीक्षा सुरू व्हायला 10-15 दिवस उशीर होता. रोजच्याप्रमाणे माझी शाळा 5 वाजता सुटली, पण गणिताच्या सरांनी जादा तास घेतल्यानं मला घरी यायला अंधार झाला. माझ्या आधी नाना तिथं हजर झालेले होते. त्यांचा पडलेला चेहरा मला सगळं सांगून गेला. कारण 15 दिवसापूर्वीच मला खांब्याचं सगळं वातावरण माहीत होऊन गेलं होतं. संध्याकाळी अंधार पडता पडता दादानं शेळ्या बांधल्या होत्या. मी माझं दप्तर खुटीला अडकवून दिलं, नानांजवळ येऊन बसलो. याच्या अगोदर प्रत्येक वेळी जेव्हा मी भेटायचो तेव्हा ते नेहमी कशी काय चालली शाळा असं विचारायचे, पण आज त्यांनी काही विचारलं नाही. मीच त्यांना कधी आले नाना असं विचारत बोलतं केलं. डोक्यावरची टोपी बाजूला काढत ती गुडघ्यावर ठेवत त्यांनी सुस्कारा सोडला. वाहिली झालो रे आपण. बराच वेळ काही बोलले नाहीत.
मीही त्यांच्याकडे बघत बराच विचार केला. आमच्या वाट्याला वाण्याचं वावर आलं होतं. दादा आणि नाना नंतर बराच वेळ चर्चा करत बसले होते. एकनाथ दादांना जुन्या माळात, तर शिवाजी तात्या आणि नेनू अण्णा या दोघांना उंबर ठेक्यातलं वावर दिलं होतं. पांडूआप्पा आमच्यातून पहिल्यापासून वायली राहून खात होते. त्यांना चित्राईचा माळा पहिल्यापासून दिलेला होता. कालपासून आमच्या चुली ज्याच्या त्याच्या वाटणीत जाऊन पेटल्या होत्या. बऱ्याच दिवसांची मनातली खदखद वेगळी चूल पेटल्यामुळे शांत झाली होती. आमच्या वाटणीला 2 मांडीवरल्या कालवडी आणि त्याचबरोबर 55,000चं कर्ज आलं होतं. तसंच प्रत्येकाला हिश्श्याप्रमाणे वाटलं गेलं होतं. गावात पाहुण्या रावळ्यात बरेच दिवस आमचं घर फुटलं अशी चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. 2 दिवसापूर्वी वाटण्या झाल्यामुळे घर चालवायला आणि वावरात पिकं उभारायला हातात दमडी राहिली नव्हती. म्हणून सासू सासऱ्यांकडे थोडेफार पैसे मिळतील या आशेनं नाना आज दोडीला आलेले होते. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनल.